हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 33. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाः ज्ञानयज्ञः परं तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. भाषांतर. हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण यज्ञांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. त्यातील सर्व यज्ञांपेक्षा, जसे की तपोयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, द्रव्ययज्ञ इत्यादींपेक्षा ज्ञानयज्ञ कसा मोठा आहे हे आज पाहू. कारण ज्ञान न घेता सर्व प्रकारचे यज्ञ जरी केले तरी त्याचे जे फळ मिळणे अपेक्षित आहे ते मिळू शकत नाही. फळ म्हणजे काय? तर भगवंतांची संतुष्टी, भगवंतांना प्रसन्न करणं. कारण यज्ञ हे भगवंतांचं दुसरं नाव आहे. म्हणून प्रेक्षक हो, यज्ञाद्वारे जर भगवंत प्रसन्न होणार नसतील तर ते सर्व यज्ञ द्रव्ययज्ञ आहेत. ते कसे? तर जे यज्ञ शरीराच्या स्तरावर केले जातात त्याचा उद्देश न जाणता भौतिक अपेक्षा स्वर्गात वगैरे जाण्यासाठी जे यज्ञ केले जातात, जे भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी केले जात नाहीत, ते सर्व यज्ञ द्रव्ययज्ञामध्ये येतात. यांनी कोणतेही आध्यात्मिक लाभ प्राप्ती होत नाही. उदाहरणार्थ, ज्याप्रमाणे लोक दान देतात, आजकाल लोक दानही अज्ञानात देतात. चुकीच्या लोकांना चुकीच्या वेळी चुकीच्या परिस्थितीमध्ये दान दिले जाते. कसे? तर ज्या व्यक्तीला दान दिले जाते तो जे काही कर्म करतो ती दान देणाऱ्यालाही घ्यावी लागतात. उदाहरणार्थ, 3 प्रकारचे दान असतात. एक असते राजसिक दान, दुसरे असते तामसिक दान आणि तिसरे असते सात्विक दान. उदाहरणार्थ, आपण जर ट्रॅफिकमध्ये फसलो आहोत आणि आपल्याकडे एखादा मनुष्य काही पैसे मागण्यासाठी आला, तर आपण जर 100 रुपयाची नोट त्याच्या हातावर टेकवली तर आपल्याला कसं वाटतं? छान वाटतं ना. पण आता त्यानं त्या 100 रुपयाची दारू प्याली तर त्या दारू पिण्याच्या पापाचे आपणही भागीदार बनणार. हे झालं तामसिक दान. राजसिक दान म्हणजे मी काहीतरी दान दिलं आणि आता दान देतानाचा तो फोटो सोशल मीडियावर आला पाहिजे, लोकांनी माझं कौतुक केलं पाहिजे, वाहवा केली पाहिजे, मला मान सन्मान दिला पाहिजे. म्हणजे दान केल्यावर बदल्यात काहीतरी मिळावं अशी भावना असल्यामुळे हे झाले राजसिक दान. या दोन्ही दानांनी कोणतेही आध्यात्मिक लाभ होत नाहीत. आणि सात्विक दान म्हणजे आपण मंदिरांमध्ये दान करतो, भगवंतांच्या प्रसादाचे वितरण करण्यासाठी जे दान करतो, भगवंतांबद्दलच्या ग्रंथांचे वितरण करण्यासाठी दान करतो, हे झाले सात्विक दान. त्याशिवाय आपण जेव्हा ज्ञानाचे दान करतो ते सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. म्हणून कृष्ण ज्ञान पसरवण्यासाठी प्रयत्न करणं हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणून जेव्हा मनुष्याची श्रद्धा दिव्य ज्ञानाने युक्त होते तेव्हा त्या यज्ञकर्त्याला अशा दिव्य ज्ञानाशिवाय केवळ द्रव्यांचा यज्ञ करणाऱ्या यज्ञकर्त्यापेक्षा अधिक प्रगत समजले पाहिजे. कारण याने आध्यात्मिक लाभ होतात. म्हणून कृष्ण स्वतः म्हणतात की माझा संदेश जे लोकांपर्यंत पोहोचवतात ते मला प्रिय असतात. अशा प्रकारे ज्या यज्ञांचा उद्देश भगवंतांना प्रसन्न करणं हा आहे, अशा यज्ञांना ज्ञानयज्ञ म्हणतात, जे आत्म्याच्या स्तरावर केले जातात. हे ज्ञान इंद्रिय तृप्तीसाठी, पैसे कमवण्यासाठी, भौतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नसते, तर हे ज्ञान परमेश्वराबद्दल, आपल्याबद्दल आणि जीवनाच्या परमध्येयाबद्दल असते. उदाहरणार्थ, एकदा प्रभुपाद एका प्राध्यापकांशी बोलत होते. गवताचं पातं कसं वाढतं आणि ते हिरवं कसं असतं यावरती ते प्राध्यापक शोध लावत होते. आणि ते ज्ञान मिळाल्यानंतर मी खूप आनंदी झालो असं त्या प्राध्यापकांनी सांगितलं. तेव्हा प्रभुपादजी म्हणाले की मी तुमच्या या शोध प्रक्रियेच्या अजिबात विरोधात नाही, पण तुम्ही हा शोध घेण्या अगोदरही गवताचं पातं वाढत होतं, हिरवंही होतं, आणि तुम्ही हा शोध लावल्यानंतरही ते गवताचं पातं वाढणार आहे आणि हिरवंही असणार आहे. म्हणून तुम्ही हे समजून घेण्याऐवजी या गवताचा मूळ स्रोत काय आहे हे समजून घ्या. गवताचं पातं वाढत आहे, ते हिरवं आहे, हे बरोबर आहे, पण ते गवताचं पातं येतं कुठून हे जाणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. प्रेक्षक हो, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतो त्यापेक्षा आपण जे काही करतो ते श्रीकृष्णांना जाऊन मिळतं का? आपण त्या कार्यांद्वारे श्रीकृष्णांच्या जवळ जातो का? श्रीकृष्णांशी पुन्हा जोडले जातो का?
हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरांमध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होते की हो, भगवान श्रीकृष्णच सर्व गोष्टींचे मूळ स्रोत आहेत. अशा प्रकारे सर्व प्रकारच्या कर्मांद्वारे हा ज्ञानयज्ञ केला जाऊ शकतो. परंतु प्रेक्षक हो, ज्ञान यज्ञाचा उद्देश भगवंतांची प्रसन्नता नसेल तर ते ज्ञानकांड बनते, ती भक्ती नव्हे. भक्ती तेव्हाच होते जेव्हा आपण वेदशास्त्रांना वाचू, समजू, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्याचा प्रचार करू, जीवांना भगवंतांच्या शरणागतीमध्ये आणू तेव्हा. अशा प्रकारे द्रव्ययज्ञ शरीराच्या स्तरावर चालतात तर ज्ञानयज्ञ आत्म्याच्या स्तरावर होतात. उदाहरणार्थ, एखादा पुजारी मंदिरामध्ये भगवंतांना नैवेद्य दाखवतो तेव्हा तो काय करतो आहे हे थोड्याफार प्रमाणात त्याला माहीत असतं. म्हणून त्याला जर समोसे आवडत असतील तर तो समोस्यांचा भोग दाखवतो आणि मग तो प्रसादाच्या रूपात ग्रहण करून प्रसन्न होतो. हा झाला द्रव्ययज्ञ, ज्याची चेतना निम्न स्तरावर असते. परंतु जो ज्ञानी असतो त्याला माहीत असतं की तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ते करत आहे. म्हणून भगवंतांना जे पसंत आहे तेच पदार्थ तो भगवंतांना नैवेद्य म्हणून दाखवतो. तर ते झाले ज्ञानयज्ञ, ज्याची चेतना उन्नत स्तरावर असते. जसे की आपल्याकडे कोणीतरी आपले प्रिय पाहुणे येणार असतील तर आपण आपल्याला काय चांगलं करता येतं त्यापेक्षा त्या पाहुण्यांना काय आवडतं तेच करतो ना. अशा प्रकारे यज्ञ ज्ञानाने केला पाहिजे. भारतामध्ये घरोघरी सत्यनारायण होतात, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ होतात, परंतु बरेच असे लोक ते औपचारिकता म्हणून करतात. कोणी लक्षपूर्वक ते विधी, मंत्रोच्चार, कथा ऐकत आहेत असं फार दुर्मिळ दिसतं. कोणी कोणी तर कथेमध्ये झोपतातही किंवा एकमेकांशी गप्पा मारतात किंवा मोबाईलवर असतात. अशा प्रकारे उन्नत दिव्य ज्ञान प्राप्तीविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मच आहे. म्हणून जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा आपल्याला तो का करत आहोत हे शास्त्रानुसार माहीत असेल तर त्याने आपल्याला दिव्य ज्ञान प्राप्त होते. या दिव्य ज्ञानाने आपल्याला या संसारापासून मुक्ती मिळते. अशा प्रकारे जेव्हा यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत होऊन केला जातो तेव्हा अशा सर्व यज्ञ कर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. अज्ञानामुळे आपल्याला या संसाराप्रती आसक्ती असते, म्हणून जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा संसारातील आसक्ती दूर होते, हळूहळू संपते आणि आपण मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो. अशा प्रकारे परिपूर्ण ज्ञानावस्थेची प्राप्ती करणे, त्यानंतर सांसारिक दुःखातून मुक्तता प्राप्त करणे आणि अंती भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये रममाण होणे हा वेदांचा मुख्य उद्देश आहे. हा जर उद्देश स्पष्ट नसेल तर यज्ञ करण्याचा काहीही उपयोग नाही, केवळ वेळ व्यर्थ जाईल आणि आपण आणखी जास्त या भौतिक संसारामध्ये फसू आणि आणखी दुःखी होऊ. उदाहरणार्थ, आपण गाडी घेऊन निघालो पण आपला फोन चालत नसेल, इंटरनेट नसेल, गुगल मॅप चालत नसेल आणि त्या रस्त्यावर कोणी दिसतही नसेल की ज्याला आपण रस्ता विचारावा. मग आपण 100 किलोमीटर गेल्यावर आपल्याला कळतं की आपण रस्ता चुकलो. पूर्वेकडे जायचं नव्हतं तर पश्चिमेकडे जायचं होतं. तर 100 किलोमीटर परत यावं लागेल ना. जर आपण 500 किलोमीटर चुकीच्या रस्त्याला गेलो तर 500 किलोमीटर परत यावं लागेल. म्हणजे जितके जास्त आपण या संसारामध्ये आसक्त होत जाऊ तितका भगवंतांच्या दिशेने जायला जास्त उशीर होईल. म्हणून जेव्हा जागू तेव्हा सकाळ हे ज्ञान मिळताच आपण चुकीचा रस्ता सोडून आपल्या गाडीने यू टर्न घेऊन कृष्णांच्या दिशेनं प्रवास करायचा आहे. हा यज्ञाचा अर्थ आहे. प्रेक्षक हो, आपला श्रीकृष्णांशी काय संबंध आहे, कोणत्या प्रक्रियेने आपण श्रीकृष्णांपर्यंत पोहोचू शकतो, कोणत्या प्रक्रियेने आपण श्रीकृष्णांना मिळवू शकतो आणि अंतिम लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णांचे प्रेम प्राप्त करू शकतो, हेच ज्ञान यथार्थ ज्ञान आहे. त्यासाठी भगवद्गीतेचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते आपण गुरु शिष्य परंपरेतून केलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक जीवात्म्याने वेळ वाया न घालवता भक्ती केली पाहिजे. परंतु प्रत्येक मनुष्याला हे सौभाग्य प्राप्त होतच असं नाही की ते भक्तियुगात स्थिर होतील. ज्याप्रमाणे अर्जुनालाही भगवंतांनी वेगवेगळे यज्ञ प्रकार सांगितले जसे की कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग, तरीही अर्जुन संतुष्ट झाला नाही. तो म्हणाला की हे सर्व माझ्यासाठी अव्यवहार्य आहे. प्रेक्षक हो, द्वापार युगाच्या शेवटी हे यज्ञ, हे योग अर्जुनासाठी जर अव्यवहार्य असतील तर मग आज कलियुगाची 5000 वर्षे होऊन गेल्यावर आपल्यासाठी ते व्यवहार्य असतील का? काय आपण हे यज्ञ करू शकतो?
म्हणून जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला भक्ती योग देतात तेव्हा कुठे अर्जुन संतुष्ट होतो आणि म्हणतो की आता माझे सर्व संशय दूर झाले आहेत. म्हणून भक्ती करणं खूप सहज आहे आणि यामध्ये काहीही कठोर नियम नाहीत. केवळ हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे, त्याने आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण शुद्ध वैष्णव गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रवण करून दिव्य ज्ञान घेतलं पाहिजे आणि हरिनाम यज्ञ करून कृष्ण प्रेम प्राप्त केलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. ज्या यज्ञाचा शेवट ज्ञान प्राप्तीत होतो तोच यज्ञ करूयात. भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये रममान होऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.